कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये करूया. कर्जत मतदारसंघामध्ये तटकरे आणि जे आहेत महेंद्र थोरवे एकत्र आले. शिवसेनेमध्ये, शिंदेच्या शिवसेनेमध्ये राजकीय वादळ आलेलं आहे. कुणाला मैत्री आवडली, कुणाला आवडली नाहीये. मग महेंद्र थोरवे औरंगाबाद, सुलतानी वगैरे DNA किंवा रायगडचे घोटाळेबाज असे आरोप करणारे महेंद्र थोरवे आता तटकऱ्यांच्या बाजूला बोलू लागले, गप्पा गोष्टी करू लागले, हास्य आंदोलन करू, आपल्या हास्य पद्धतीने करू लागलेले. हे सगळे काल आपण दृश्यांमधून, फोटोंमधून पडलेले. मग तटकरे बॅकफुटवर गेले का महेंद्र थोरवे बॅकफुटवर गेले हे तुम्हाला या फोटोवरून समजलं असेल. चर्चा शिवसेने संदर्भामधले. खरं तर मग या मैत्रीमुळे किंवा ही मैत्री येते का, कवितत्व, हे सगळं बाजूला राहिलं. पण तिकडे खोपोली तालुक्यातले खालापूरचे संदेश पाटीलांनी राजीनामा दिला. संभाजी जगताप, अमर मिसळ यांनी राजीनामा दिलाय. राजीनामाची कारण वेगवेगळी जरी असली तरी हे सगळं शिवसेनेमध्ये धुसफूस काय ते अनेक दिवसांपासून सुरू आहे. शिवसेनेत संतोष भोईर सुद्धा अनेक दिवसांपासून नाराज आहेत. ते त्यांचाही जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार कमी करून किंवा त्यांचाही उरण वगैरे हे सगळं म्हणजे शिवसेनेमध्ये एक हाती महेंद्र थोरवेंची सत्ता जरी असली शिवसेनेमध्ये, एक सगळं काय वलय वगैरे असतं घराण्यापुरतं वगैरे हे सगळं, मग शिवसेनेमध्ये सगळे धुसफूस जे आहे ती निर्माण झालेली आहे. तर धुसफूस जर नाही काढली तर भविष्यामध्ये खूप अवघड होऊन जाईल आणि त्याचा फटका जो आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये, निवडणुका जरी कोणतीसला असल्या तरी या सगळ्या धुसफूसीचा फायदा जो आहे अजित पवार गटाला, राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात घारेणा होऊ शकतो. याचं कुठं आमदारांचं चुकतं का, कार्यकर्त्यांचं चुकतं का, नेत्यांचं चुकतं का, पक्षाचं चुकतं का, याचं आत्मपरीक्षण शिंदेच्या शिवसेनेने केलं गेलं पाहिजे. मग महेंद्र थोरवे नंतर कोण असं जर प्रश्न केला तर कोणच नाही. त्यांचा परिवार सोडला तर मग कोण? कोणीच नाहीये. हा महत्वाचा मुद्दा आहे. तसं राष्ट्रवादीत पण तसंच आहे, परंतु राष्ट्रवादी दिग्गज नेते आहेत, फळी आहे, पण ती किती सोबतील आहे घारेंच्या हाही तितकाच मुद्दा आहे. तो त्याच्यावर आपण बोललेला आहे, बोलत राहूया राष्ट्रवादीवर. मात्र अशी परिस्थिती जर कर्जत मतदारसंघामध्ये असेल की महेंद्र थोरवे नेहमी एक भूमिका त्यांची क्लिअर, हा दुश्मन अशी भूमिका नेहमी त्यांची क्लिअर असायची. आता मात्र त्यांनी तटकऱ्यांच्या सोबत जायचं ठरलेलं आहे. हे मैत्रीत्व, कवित्व हे सगळे मग किंवा आमदारांनी ज्या पद्धती राजकारणामध्ये दिलदारपणा असला पाहिजे या मताचा मी पत्रकार आहे. किंवा कायमस्वरूपी आपले तटकरे दुश्मन असले पाहिजे किंवा दुश्मन तर दुश्मन असं राजकारणामध्ये असता कामा नये. ठीक आहे, काय चुका थोरवेंच्या असतील, तटकऱ्यांच्या असतील, पण आता त्या निमित्ताने तटकऱ्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणखी तटकऱ्यांच्या रायगड रत्नागिरी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मग आता जमलंय तर जमून घेणं हे आवश्यक आहे. ही तितकं राजकारणामध्ये आपण नेहमी हा माझा कायमचा विरोधक आहे आणि आता आपल्याला दोस्ती करायची नाही तर हे चुकीचं आहे. राजकारणामध्ये दिलदार, दिलखुलास आणि जेवढं राजकारण त्या टप्प्यामध्ये आवश्यक आहे तेवढं पण ठेवलं पाहिजे. ठीक आहे, दोन नेते एकत्र आले, चांगली गोष्ट आहे. रायगडच्या राजकारणामध्ये, कर्जतच्या राजकारणामध्ये ते योग्य आहे. आमदारांचं काय चुकलं किंवा तटकऱ्यांचं काय? तटकऱ्यांना आपल्या मुलाला निवडून आणायचंय, आमदारांना पुढचं राजकारण करायचंय, घारेंना बाजूला ठेवून आपलं डावपेच आखायचंय. मग तटकऱ्यांच्या सोबतीला जाऊन बाबा घारेंचं नंतर बघा, पण आमचं म्हणजे पुढचा राजकीय ब्रेक लावण्याचा प्रयत्न थोरवे करतायत. म्हणजे एकूण काय प्रत्येकाची, यावर आपण बोललो, प्रत्येकाची भूमिका जर आपण समजून घेतली त्या भूमिकेवर तो योग्य आहे. कार्यकर्त्याच्या भूमिकेवर घेतलं की ठीक आहे, त्याचं म्हणणं आहे की दोन लोक आम्ही यांच्याशी भांडतो, आता ते मैत्री आले, आम्ही यांच्याशी का वागायचं, हा एक कार्यकर्त्याची भूमिका योग्य असू शकते. आमदारांची भूमिका बाबा घारेंना वर तुम्ही मदत करू नका किंवा घारेंना ताकद देऊ नका, मी माझ्या मतदारसंघात सेफ राहतो, मी तुम्हाला मदत करतो किंवा तुमच्या मी बोलणार नाहीये, तुम्ही किती काय केलं तरी. तो तटकरे बाबा आपला मुलगा निवडून आला पाहिजे या भूमिकेत असतील, त्या भूमिकेत आहेत. मग अशा स्थितीवर जर आपण बोलत असलो तर प्रत्येकाच्या राजकारणामध्ये दिलदार, दिलखुलास, व्यापक हे राजकारण असलं पाहिजे. त्यामुळे मी तर म्हणत नाही आमदारांचं काय चुकलं की तटकऱ्यांचं काय चुकलं. राजकारणामध्ये दिलदार, राजकारणामध्ये मैत्रीत्व, डावपेच हे राजकारणामध्ये आखलं गेले पाहिजे. ठीक आहे, लोक सोशल मीडियातून बाबा
काही सोशल मीडियावर टीका आमदारांवर झाली, ती होत राहील, ती होणारच आहे. परंतु जर आमदार एक मैत्रीचा हात पुढे करत असतील आणि तटकरे त्यांना साथ देत असतील तर वाईट काय? हा महत्वाचा मुद्दा आहे ना. म्हणजे तटकरेंनी कायमस्वरूपी महेंद्र थोरवेंचा समाचार घ्यावा, महेंद्र थोरवे तटकरेंचा समाचार घ्यावा. याच्यामध्ये कुठेतरी कवितत्व जर येत असेल किंवा दिलदारपणा दोघांमध्ये आला असेल काही एका निवडणुकीच्या निमित्ताने, तो का आला तर त्याचा सन्मान, त्याचं स्वागत केलं पाहिजे महायुतीने किंवा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी. की बाबा आता दोघेही कर्जतच्या राजकारणासाठी एकत्र येत आहेत, एकमेकांच्या विकास कामामध्ये खो घालणार नाही. कसं आहे, तटकरे फोन करणार, माझा कार्यकर्ता आहे, महेंद्र थोरवे माझा कार्यकर्ता आहे, पोलिसांवर दबाव करणार, हे त्यांच्यावर टाकणार, याची केस घेऊ नका, त्याची केस घेऊ नका. आता दोघं एकत्र आलेले येतील, येत राहतील, असा सगळा हा प्रश्न आहे. मूळ मुद्दा असा आहे, मग दोन नेते एकत्र आले तर अनेकांच्या पोटात दुखायला का लागलं? राष्ट्रवादीचे असतील, शिंदेच्या शिवसेनेत असतील किंवा सोशल मीडियातून जे वार प्रत्युत्तर करणारे असतील, यांच्या पोटात का दुखलं? शेवटी राजकारणामध्ये मित्र कायमचा शत्रू नसतो. राजकारणामध्ये कधी कुणाची वेळ येईल. आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवसेनेसोबत आला, हा एक महत्वाचा मुद्दा आहे ना. महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं, बाळासाहेब ठाकरे तर बोलले होते काँग्रेस सोबत कधी जाणार नाही, गेलं दुकान बंद करेल पण काँग्रेस सोबत जाणार नाही. शेवटी गेले ना. राजकारणामध्ये काही बेरजेचं राजकारण करावं लागतं. कधी कधी एक वेगळी भूमिका घेऊन शहरासाठी, विकासासाठी, राज्यासाठी जावं लागतं. काहींची मक्तेदारी मोडीत काढावं लागतं. असे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहे. मूळ मुद्दा असा आहे की आता हे दोन नेते एकत्र आले तर पोटात दुखायला लागलं. आता कोणाच्या पोटात दुखतंय, कोण आजारी होतंय, कोणाचं ऑपरेशन होतंय, हे तुम्हाला माहित आहे. मूळ मुद्दा असा आहे की दोघांनी एकत्र येऊन कर्जतचा विकास किती करणार आहे. कारण एकमेकांना ब्रेक लावणं आणि विकास खंडित करणं हाही महत्वाचा मुद्दा आहे. मुळामध्ये ही आता मैत्री, दोस्ती, कवितत्व विधानसभेच्या निवडणुकीपुरतंच राहतंय का नंतर विधान परिषद निवडणूक लागल्यानंतर तटकरे परत त्यांचे बोलणार, हे परत पडझडमध्ये काय बोलणार, मग पालकमंत्री पदाचा, हाही महत्वाचे मुद्दे आहेत. हे सगळे प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करत होतो आता. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.